Hello dear student, from yesterday we have started the class 10th science chapter 1, that is gravitation, and in the last lecture yesterday we studied the two topic of this chapter. The first is the meaning of gravitation, what actually the gravitation mean, and second topic was how the force and motion is correlated, and on the basis of that force and motion we describe the three laws of motion which was given by the Newtons. So today we will discuss that again two topic that are totally new for you. That is the first topic of discussion is the circular motion and centripetal force, and the next topic of discussion is Kepler's law of motion. But before the starting our topic, I would like to request you, please whatever the video you are looking in our channel, please like them, share them and subscribe our channel. So in this circular motion and centripetal force, before starting the topic we should understand the meaning of that two words. Which two words? That is circular motion. So yesterday I have told you the meaning of motion, how you can say that any object is in motion. Okay, we have to check the surrounding of that object. On the basis of surrounding we can conclude that either that object is in motion or not. Okay, if suppose I am taking here some vehicle, okay, so some vehicle or the one vehicle is here which is going on this road. Okay, so how we can say it is in motion? If the surrounding, okay, the surrounding of this car, if we observe with this object, then we can compare. If the surrounding is in rest or stationary and this object is in motion or in moving, then and only then we can say that that object is in motion. मोशन मध्ये कोणतीही गोष्ट जर आहे त्याचा अर्थ काय असते की त्याच्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या बाकीच्या सर्व वस्तू काय असतील, रेस्ट मध्ये असतील, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा ऑब्जेक्ट मूव्हिंग मध्ये आहे म्हणजे ती कशामध्ये असते, मोशन मध्ये असते. ठीक आहे ना. मग आता हे मोशन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसे की आता आपला टॉपिक बघायचा आहे आज. ओके, त्याच्या आधी मी थोडंसं याच्या इथे लिहून दाखवतो तुम्हाला की काल आपण कोणते टॉपिक पाहिले. ओके, आणि आज आपल्याला कोणते बघायचे आहेत. ठीक आहे ना. काल आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशन आपण हे पाहिलं. त्यानंतर फोर्स अँड मोशन. ओके, या दोन टॉपिकवर आपण डिस्कशन केलं. त्यामध्ये न्यूटन्सचे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण हे स्टडी केले. आज आपल्याला जे डिस्कस करायचं आहे तर ते तुम्हाला आता इथे लिहून दाखवतो मी. बघा काय आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आणि नेक्स्ट आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे ना. सो मोशन मध्ये तुम्हाला समजलेलं आहे की एखादा ऑब्जेक्ट जर मुव्हिंग असेल विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग, ओके, मीन सराउंडिंग इज ॲट रेस्ट अँड दॅट ऑब्जेक्ट इज मुव्हिंग, सो वी कॅन कम्पेअर द टू सिनेरिओ सो दॅट वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. मग आता या केसमध्ये आपल्याला आता आपण जो स्टार्ट करणार आहोत पॉईंट कोणता आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सर्क्युलर मोशन and centripetal force. Now see here what actually the circular motion, किंवा आपण आता सर्वात पहिले समजून घेऊ की ह्या दोन्ही कन्सेप्ट, लक्ष द्या, ह्या दोन्ही कन्सेप्ट सोबत का आहेत याच्यावर सुद्धा आपल्याला डिस्कस करता येईल. ह्या सोबत आहेत म्हणजे या दोघांचं एकमेकांशिवाय भागत नाही. आपल्याला माहिती आहे की कॉज ऑफ मोशन काय असते, फोर्स आहे.
Okay, whenever there is a motion, then obviously of course there is a force, but this scenario or this picture is related to the circular motion. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनला तो फोर्स जो पाहिजे तो कोणता असेल मग सेंट्रिपिटल फोर्स. आलं लक्षात. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड द सर्क्युलर मोशन. वी विल डिफाईन इट व्हेरी सिम्पली. सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर आपल्याला समजलेलं आहे की सर्क्युलर म्हणजे गोलाकार आहे. ठीक आहे ना. म्हणजे गोलाकार म्हणजे कशी असेल तर एक फिक्स पॉईंट असेल आणि त्याच्या सभोवताली एखादा ऑब्जेक्ट गोल फिरत आहे. ओके. सो आय कॅन राईट हिअर सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट. सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड the circumference of circle is called circular motion. See here, motion of an object. एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतला समजा किंवा आपण कोणी एक ऑब्जेक्ट घेतला, लक्षात हा एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि या ऑब्जेक्टला तुम्ही काय केलंय की एखादा स्ट्रिंग म्हणजे एखादी स्ट्रिंग किंवा आपण त्याला दोरी म्हणतो समजा, ही दोरी आपण बांधलेली आहे या ऑब्जेक्टला आणि हे आपण काय करायचं आहे, हे मोशनमध्ये आणायचं आहे. मोशनमध्ये आणायचं आहे म्हणजे आपल्याला गोल फिरवावं लागेल. तर गोल फिरवत आहोत आपण म्हणजे कशा प्रकारे. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके. किंवा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हटलं तरी चालते. ठीक आहे ना. अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे सर्कम्फरन्स जर पाहिला तर या आपल्या दोरीच्या समजा आपण दोरी आपल्या हातात धरलेली आहे आणि याला गोल जर फिरवला आपण तर अशा प्रकारचा एक पॅटर्न तयार होईल ना. ओके. तर बघा आता हा ऑब्जेक्ट गोल फिरेल. तर हा ऑब्जेक्ट जो गोल फिरून राहिला तर या फिक्स पॉईंटच्या हिशोबाने हा पूर्ण सर्कल तयार झालेला आहे आणि या सर्कलच्या या पूर्ण लेंथला किंवा हा जो गोलाकार रस्ता तिथं तयार झाला आता तर या पूर्ण लेंथला आपण म्हणतो सर्कम्फरन्स. एक सर्कम्फरन्स असते आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू 2πr असते नाही का. लक्षात. सो या सर्कम्फरन्सच्या अलॉंग जी वस्तू आता ही वस्तू गोल फिरेल तर ही वस्तू कशामध्ये आहे, ही वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये आहे. क्लिअर. मग आता सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर आपल्याला समजलं की बा ही गोल फिरत आहे. ठीक आहे. तर आता हे जर सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर याला फोर्स आवश्यक आहे कारण की मोशन आणि फोर्स हे एकमेकांच्या सोबतच असतात कधीही. म्हणजे विदाउट फोर्स देर इज नो मोशन. ओके. मग आता ही सर्क्युलर मोशन आहे याला फोर्स पण एक काहीतरी अप्लाय केलेला असेल आपण. आलं लक्षात. त्याच्याशिवाय ही गोल फिरणार नाही. मग आपल्या हाती जर तुम्ही दोरी धरलेली आहे आणि याला या ऑब्जेक्टला जर आपण गोल फिरवत आहोत तर या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होऊन राहिला की तो आपल्या हातात दोरी धरल्यानंतर आपल्याला समजतो. तुम्ही फिरून बघा एखादा ऑब्जेक्ट घेऊन तर या दोरीला तुम्ही धरल्यानंतर आपल्याला असं वाटते की ओके हा ऑब्जेक्ट आपण आपल्या हाताकडे ओढत आहोत आणि तो गोल फिरत आहे. दिस इज अ वन काइंड ऑफ हॅपनिंग्स देअर. ओके. म्हणजे या ठिकाणी काय होऊन राहिलं की अशा प्रकारच्या मोशनला आपण जेव्हा एक्सप्रेस करतो तर हे सर्क्युलर मोशन आहे आणि या सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला खूप सारे असे उदाहरण आपल्याला घेता येतील की जसं मी तुम्हाला सांगितलं आता हे. आलं लक्षात. तर अशाच प्रकारचं उदाहरण तुम्ही काय घेऊ शकता आणखी. जर समजा इथे अर्थ आहे काय या ठिकाणी आता अर्थ. ओके. आणि अर्थ आपल्याला माहिती आहे कशाच्या भोवती फिरत आहे, सनच्या भोवती फिरत आहे. लक्षात. तर ही अर्थ या सनच्या भोवती जे फिरत आहे ओके या ऑर्बिटमध्ये. आता हे ऑर्बिट आहे तर ऑर्बिट म्हणजे सर्कम्फरन्स झालेलं आहे एक प्रकारचं. तर तिथं सुद्धा एक फोर्स आहे की ज्या फोर्सच्यानं ही अर्थ या सनच्या सभोवताली फिरत आहे. लक्षात. तिथं सुद्धा आपण तोच फोर्स म्हणतो काय सेंट्रिपिटल फोर्स. परंतु या अर्थला सनच्या सोबत कोण्या दोरीनं वगैरे आपण बांधलेलं नाही आहे. लक्षात. तो जो फोर्स आहे तो आपल्याला न दिसणार आहे परंतु तिथं तो आहे हे आपल्याला माहीत आहे. लक्षात. क्लिअर आहे प्रत्येकाला. तर मग आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय याला आपण या अशा एक्झाम्पल्सवरून समजू शकतो. इथं आपण मून घेऊ शकतो आणि इथं आपण अर्थ घेतो. म्हणजे मून आपल्या अर्थच्या भोवती फिरत आहे गोलाकार कक्षमध्ये, गोलाकार सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, म्हणजे त्याला सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये आहे ती. तो मून अर्थसुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये आहे. आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहतो की जे गोल फिरतात ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्येच असतील.
मग जिथं कुठं सर्क्युलर मोशन येईल त्या ठिकाणी एक फोर्स असतो, कारण की मोशन ही फोर्स शिवाय नसते, आणि तो फोर्स या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे. कसा असेल सेंट्रिपिटल फोर्स? तर हा सेंट्रिपिटल फोर्स तुम्ही दोरीच्या उदाहरणावरून आपण समजू शकतो लगेच. तुमच्या 10व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते ऑब्जेक्ट लक्षात, एखादा ऑब्जेक्ट आहे आता इथं, ओके, आणि या ऑब्जेक्टला आपण दोरी बांधलेली आहे आणि हा आपल्या हाती या समजा इथं या पॉईंटला, फिक्स पॉईंटला असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना. तुम्ही एक इमॅजिन करा, ओके, हा गोल फिरता फिरता, लक्ष द्या, या ऑब्जेक्टला जर आपण गोल फिरवता फिरवता काय केलं की दोरी तुटली किंवा आपण हातातून दोरी सोडून दिली, तर हा ऑब्जेक्ट कसा जाईल? हा ऑब्जेक्ट सरळ जाईल. पहा, लक्ष द्या, सरळ जाईल म्हणजे काय? याची टेंडन्सी ॲक्च्युली कशी आहे? ओरिजिनल टेंडन्सी कसं आहे याची? सरळ जाण्याची. ॲक्च्युली याला सरळच जायचं होतं, परंतु आपण हाती धरलेला आहे दोराने, म्हणून तो काय करत आहे? तो सर्क्युलर मॅनरमध्ये फिरत आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. लक्षात, म्हणजे एक फोर्स आहे की जो आपल्या हाताकडे आहे, म्हणजे आपल्या हाताकडे म्हणजे आपला हात सेंटरला इथे, तर सेंटरकडे आहे. मग हा ऑब्जेक्ट इथं असला तरी चालेल, तो पण तिथंही तो कुठं असेल? सेंटरकडेच ओढलेला असेल, सेंटरच्या डायरेक्शनला असेल. इथं पण लक्षात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं असं समजून आलं या ठिकाणी की हा ऑब्जेक्ट कोणत्याही पॉईंटला जर असेल तर तो पॉईंट आपण त्या दोरीच्या सहाय्यानं सेंटरला धरून ठेवलेला आहे. म्हणजे या ऑब्जेक्टवर एक फोर्स आहे की तो कोणत्या डायरेक्शननं आहे? सेंटरच्या डायरेक्शननं आहे. लक्षात, आणि तोच फोर्स म्हणजे काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मग ॲक्च्युली काय आहे मी तुम्हाला सांगितलं, आता इथून जर दोरी तुटली त्याचं काय झालं असतं? हा सरळ जातो एकदम स्ट्रेट. इथून जर तुटला असता तर तुटेल तर काय होईल? असा जाईल. इथून तुटेल तर काय होईल? असा जाईल, सरळ. ओके, म्हणजे त्याला ॲक्च्युली कुठे जा वाटते? त्याला स्ट्रेट किंवा लिनियर मोशन परफॉर्म करा वाटते, त्याला गोल सरळ. परंतु आपण त्याला दोरीनं बांधल्याच्याने तो काय फिरत आहे? गोल फिरत आहे. लक्षात. तशाच प्रकारे पृथ्वीसुद्धा सूर्याच्या भोवती जे फिरत आहेत याच मॅनरने फिरत आहे. म्हणजे हा जो सेंटर सिकिंग फोर्स आहे, सेंटर सिकिंग, लक्षात, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोणता? मग जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, सर्क्युलर मॅनरमध्ये फिरतो, त्या प्रत्येक ऑब्जेक्टवर एक फोर्स असतो की जो सेंटरकडे असतो. लक्षात, अ फोर्स विच ॲक्ट्स ऑन एव्हरी ऑब्जेक्ट विच परफॉर्म द सर्क्युलर मोशन अँड विच इज टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज सेंटर सिकिंग फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग हा सेंट्रिपिटल फोर्स आणखी आपल्याला जर क्लिअरली समजून घ्यायचा असेल तर आपण आणखी उदाहरण घेऊ शकतो याच्यामध्ये. सपोज पहा, आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा सरळ जातो, म्हणजे काय? ॲक्च्युली हा सरळ जाण्याच्या तयारीत आहे, त्याची टेंडन्सी सरळ जाण्याची आहे, परंतु आपण त्याला काय केलेलं आहे? बाइंड करून ठेवलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे. लक्षात, म्हणजे तुम्ही आता इथं आपला ऑब्जेक्ट हे दोरी, लक्षात, आपला हात इथे, म्हणजे या दोरीनं आता कशाचं काम केलं? दोरीतलं जे टेन्शन आहे, ओके, ते टेन्शन म्हणजे काय आहे? आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स. उदाहरण बदल, तुम्ही दोरीची जागा दुसरी गोष्ट घेईल. इथं पृथ्वी आहे, इथं सन आहे. मग पृथ्वी आणि सन याच्यामध्ये तर दोरी नाही आहे, परंतु तरीसुद्धा that particular earth is rotating in fixed orbit around the sun. It means that there is no any kind of string which is attached by that two object, which is attached to that object, but nevertheless that particular earth is revolving around the sun. So there is also one another string. तिथं पण एक दोरीचं काम कोणीतरी वेगळं कोणीतरी करत आहे, तो सुद्धा सेंट्रिपिटल फोर्सच आहे. त्या सेंट्रिपिटल फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा, मग आता सेंट्रिपिटल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या ठिकाणी. आलं लक्षात. म्हणजे पहा, त्याचे वेगवेगळे नावं आहे. सेंट्रिपिटल फोर्सचे नावं वेगवेगळे आहेत, परंतु काम त्याचं एकच आहे. आलं लक्षात. त्यांचे नावं वेगवेगळे आहेत. या ठिकाणी काय आहे? दोरीतलं टेन्शन, जास्त टेन्शन जर आलं, दोरी तुटली, टेन्शन झिरो झालं, म्हणजे टेन्शन गायब झालं, ऑब्जेक्ट सरळ गेला. क्लिअर आहे ना. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत आहे, यांच्या दोघांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर झिरो झाला तर पृथ्वी सरळ चालली जाईल, सर्क्युलर मोशनमध्ये न फिरता. सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी नाही राहणार. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचं काम त्या ठिकाणी कोण करत आहे? अर्थ आणि सनसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपला ऑब्जेक्ट आपल्या दोरी आपल्या हाताने जर आपण फिरवत आहोत तर त्या सेंट्रिपिटल फोर्सचं काम त्या ठिकाणी कोण करत आहे? त्या स्ट्रिंग, त्या दोरीतलं टेन्शन. ओके, एक इलेक्ट्रॉन जर आपल्या ॲटममध्ये जर फिरत आहे, आपल्याला माहिती आहे ना, कोणताही मॅटर किंवा ऑब्जेक्ट हा ॲटमचा बनलेला आहे आणि ॲटममध्ये काय असतो? सेंटरला पॉझिटिव्ह म्हणजेच न्यूक्लियस आणि त्याच्यासोबत इलेक्ट्रॉन फिरतात. मग या इलेक्ट्रॉनला हे पॉझिट्रॉन म्हणजेच पॉझिटिव्ह प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनला जे धरून ठेवतात, म्हणजेच हे सर्क्युलर मॅनरमध्ये फिरतात ना. हे आपल्याला माहिती आहे ना की इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहे तर या इलेक्ट्रॉनची मोशन ही सर्क्युलर मोशन आहे. बघा परत, मग सर्क्युलर मोशन आहे तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असेलच, कारण की जिथं सर्क्युलर मोशन तिथं सेंट्रिपिटल फोर्स. आपल्या हातातला ऑब्जेक्ट गोल फिरत आहे, सेंट्रिपिटल फोर्स त्याचं काम. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे तिथं त्याचं काम कोण करत आहे?
ती स्ट्रिंग म्हणजे दोरी करत आहे, दोरी तुटले सेंट्रिपेटल फोर्स गायब, ऑब्जेक्ट सरळ. पृथ्वी आणि सूर्य, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोणतीच दोरी नाही आहे, परंतु तिथं सेंट्रिपेटल फोर्स आहेच, कारण की पृथ्वी सर्क्युलर मोशनमध्ये आहे, सेंट्रिपेटल फोर्स आहेच. त्या सेंट्रिपेटल फोर्सचं नाव त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. एखादा इलेक्ट्रॉन जर ॲटममध्ये न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला की दोरीनं कोण्या बांधलेलं नाही आहे, परंतु तो गोल फिरत आहे. कोणता फोर्स आहे? अगेन सेंट्रिपेटल फोर्स, पण त्या सेंट्रिपेटल फोर्सचं नाव त्या ठिकाणी दुसरं आहे. लक्षात? आपण त्याला काय म्हणतो मग? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा न्यूक्लिअर फोर्स म्हणतो आपण त्याला त्या ठिकाणी. ठीक आहे ना? ओके, म्हणजे न्यूक्लिअर फोर्स म्हणा. ओके, म्हणजे एक इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या सभोवताली फिरत आहे, म्हणजेच हा सर्क्युलर मॅनरमध्ये फिरतो, म्हणजे तिथं सेंट्रिपेटल फोर्स आहेच. मग एक गोष्ट क्लिअर करा आता, की जो कोणता ऑब्जेक्ट सर्क्युलर मॅनरमध्ये फिरेल त्या ऑब्जेक्टला काय असेल? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स विच ॲक्ट, इथं लिहून घेतो मी. ओके, पहा आता, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? एकदम शॉर्ट अँड स्वीट याच्यामध्ये लिहून देतो तुम्हाला मी. अ फोर्स which acts on object in circular motion and acts towards the center of circle is called centripetal फोर्स. ओके, खाली लिहून घेतो मी. इट इज सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय? तो सेंटरकडे असतो. लक्षात? मग जिथं कुठं आपण अशा प्रकारची मोशन पाहू तो सेंट्रिपेटल फोर्स. मग आपण आता रस्त्यावर फिरतो, समजा रस्ते काही सरळ नसतात, मग एखाद्या ठिकाणी टर्निंग आहे आपल्याला. लक्षात? असा रस्ता आहे आता हा. ओके, आपण असं गेलो आणि इकडे राईट टर्न घेतला हा, तर आपण एवढ्या या पोर्शनमध्ये सुद्धा लक्ष द्या, हा जो एवढा पोर्शन आहे आपला, हा सुद्धा कशामध्ये आहे? एवढा पोर्शन हा सुद्धा सर्क्युलर मोशनचाच पार्ट आहे, सर्कलचा पार्ट आहे. बघा, याला मी असं एक कन्सिडर करून अशी सर्कल ड्रॉ करू शकतो. बघा, म्हणजे हा एवढा जो पोर्शन आहे आपल्या गाडी चालवताना आपण जो टर्निंगवर जात आहोत, तर तिथं आपण कशामध्ये असतो? सर्क्युलर मोशनमध्ये असतो. म्हणजे आपल्याला तिथं कोणता फोर्स आपल्या शरीरावर किंवा आपल्या ऑब्जेक्टवर किंवा आपल्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होऊन झाला? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स हा प्रत्येक ठिकाणी असेल. कुठं? जिथं तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल. ठीक आहे ना? आणि हा सेंटर सिकिंग असतो. क्लिअर? म्हणजे तो सेंटरकडे असतो. डिटेल तुम्हाला जास्त नाही आहे 10व्या वर्गामध्ये, फक्त एवढं समजून घ्या, तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. मग मून जर पृथ्वीच्या भोवती फिरत आहे, म्हणजे अर्थच्या सभोवताली फिरत आहे, तिथं सुद्धा सेंट्रिपेटल फोर्स आहेच, परंतु त्या सेंट्रिपेटल फोर्सचं नाव तुम्हाला माहीत आहे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, असा इलेक्ट्रॉन जर प्रोटॉनच्या भोवती फिरत आहे तर इथं त्या इलेक्ट्रॉनवर सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स आहे, परंतु त्याचं नाव तिथं काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, किंवा मग आपण त्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. वीक न्यूक्लिअर फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. अशा प्रकारची एखादा ऑब्जेक्ट तुम्ही दोरीनं धरून गोल फिरून राहिले, त्या ठिकाणी सुद्धा कोणता फोर्स असेल? ओके, सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर आहे? एवढं क्लिअर झालं? बरं, याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आता आपल्याला तो आहे केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉ प्लॅनेटरी मोशनमध्ये काय आहे की आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला काल हिस्ट्री सांगितली होती की आता तुम्ही सांगितलं सर ग्रॅव्हिटेशनचं तुम्ही अजून काही सांगितलंच नाही याच्यामध्ये. तर पहिले केपलर्स आले होते ना त्यामध्ये. केपलरच्या नंतर जो काही केपलर्सला डेटा मिळाला, लक्षात, टायको ब्राहेचा डेटा केपलर्सने यूज केला. लक्षात, टायको ब्राहेचं जे निधन झालं होतं, ओके, एकदम अचानकपणे ते गेले होते, तर त्याच्यानंतर त्यांचा संपूर्ण डेटा हा केपलर्सला मिळाला. त्याने त्याच्यावर प्रचंड अभ्यास केला, ऑब्झर्वेशन्स केले त्यांनी, कशा प्रकारे सर्व प्लॅनेट्स हे सूर्याच्या भोवती फिरत आहेत. खूप सारं ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशनच्या भरोशावर त्यांनी ते रूल मांडले. 3 रूल आहेत त्यांचे किंवा 3 लॉज आहेत, आणि ते लॉज कशाबद्दल आहेत? प्लॅनेटरी मोशन. अँड व्हॉट अबाउट द प्लॅनेटरी मोशन इज देन ऑब्वियसली अल्टिमेटली इट इज रिलेटेड टू अवर ग्रॅव्हिटेशन. ओके, सो लेट अस स्टार्ट द केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे ना? हे मोडतो मग मी आता. पहा, सगळा डिटेल स्टडी तुम्ही करत जा, आणि फिजिक्स हा असा पोर्शन आहे की जो सर्वात सोपी आहे, परंतु आपल्याला खूप कठीण वाटतो. तो कठीण नसतो ॲक्च्युली,
आलं आपल्याला जर व्यवस्थित ते समजून सांगितलं गेलं तर आपल्याला सगळं कळून जाईल. ठीक आहे ना. फोर्स जनरली आपल्याला आता जनरल काही कन्सेप्ट पण असतात. फोर्स इज इक्वल टू व्हॉट, ओके, फॉर्म्युले पण आपल्याला माहीत पाहिजे. फोर्स इज इक्वल टू काय असते सांगा मग, मास इंटू ॲक्सलरेशन. मास इंटू ॲक्सलरेशन म्हणजे आपण एफ इज इक्वल टू एम इंटू ए म्हणतो आपण त्याला, म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. लक्षात, दिस इज फोर्स. मग हा फोर्स कोणता आहे, तर हा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्सचा पण एक फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये आता पुढे येईलच, पण तुम्हाला सांगतो मी सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याला आपण एम आर स्क्वेअर, ओके, हे सुद्धा म्हणतो. लक्षात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते व्हॅल्यू असतात. तेवढं समजून घ्या फोर्स म्हणजे काय. फोर्स इज इक्वल टू एम ए. क्लिअर. आपल्याला जेवढे काही कन्सेप्ट असतात त्याचे सगळे फॉर्म्युले असतात फिजिक्समध्ये, त्याचे डेरिव्हेशनसुद्धा असतात. कारण की आपल्याला माहिती आहे की चॅप्टरच्या शेवटी आपल्याला काय आहे, काही न्यूमेरिकल्स आहेत ते पण आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे ना. ते आपण हळूहळू सगळ्या गोष्टी घेऊच. ओके, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. किती लॉ आहेत मग, देर आर 3 लॉज ऑफ केपलर्स प्लॅनेटरी मोशन. पाहता इथं आपल्याला शब्दातच सगळं समजून राहिलं की म्हणायचं काय त्यांना. केपलर्सचे लॉज आहेत आणि प्लॅनेटरी मोशनबद्दल आहेत. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय, प्लॅनेट्स हे एकमेकांच्या रिलेशनमध्ये किंवा सूर्याच्या सभोवताली कसे फिरतात. ठीक आहे ना. तर रिगार्डिंग दॅट प्लॅनेटरी मोशन, ओके, केपलर्स डेमॉन्स्ट्रेट द 3 लॉज. त्याच्यातला पहिला लॉ तुम्हाला एकदम जनरलमध्ये सांगतो, एकदम सोप्या भाषेत. लक्षात. त्याचं सर्वात पहिलं स्टेटमेंट असं आहे की प्रत्येक प्लॅनेट, जेवढे काही सूर्य म्हणजे जेवढे काही स्टार्स असतील, ओके, पूर्ण विश्वातले, ब्रह्मांडातले, जनरली युनिवर्समधले, त्याच्यापैकी आपला एक स्टार आहे आणि या स्टारच्या सभोवतालचे जे काही प्लॅनेट्स असतील किंवा असतात, ओके, ते प्लॅनेट्स त्या संचाभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. आता सर्क्युलर ऑर्बिट आपल्याला माहीत आहे, पण आता हे इलिप्टिकल ऑर्बिट काय आहे, तर इलिप्टिकल ऑर्बिट समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले कोन लक्षात घ्यावा लागतो. आईस्क्रीमचा कोन असतो, आपण पेपरचा कोन करू शकतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारचा जर एखादा कोन आहे आता हा, ओके, येस, दिस इज द कोन. मग हा तुम्ही आता व्हर्टिकल घ्या, सॉरी सरळ घ्या, उलटा घ्या, कसं आहे, हा व्हर्टिकल आहे आता. ठीक आहे ना. तर आता याला आपल्याला काय करायचं, याचे सेक्शन पाडायचे, म्हणजे याला कापायचं आहे आपल्याला. तुम्ही जर याला अशा प्रकारे कापलं, ओके, सपोज मी आता याला असं कापतो इकडे. ठीक आहे ना. कसंही कापा, काही हरकत नाही. आपल्याला एक भाग दिसेल किंवा असं कापा, ओके, सॉरी, असं कापायचं आहे आपल्याला. असं कापलं तर काय दिसेल आपल्याला, पावर वरून सर्कल दिसेल. बघा लक्षात द्या, सर्कल दिसेल ना. असं कोनला घ्या तुम्ही, कापा आणि त्याला वरून पहा असं, तर आपल्याला सर्कल दिसेल. अशा प्रकारे जर कापलं ना, तर त्या कापल्यानंतर आपल्याला त्याला बघावं लागते की तो असा दिसतो. ओके, लक्षात. कॅरेट वगैरे असते, आपण ते स्लाइस करतो ना, असे आपण त्याचे व्हर्टिकल स्लाइस असतात अशा प्रकारचे. ओके, मग आता हा जो आकार आहे, ओके, हा आकार म्हणजे काय, तर हा आहे इलिप्स. इलिप्स या कोणाला तुम्हाला वेगवेगळ्या सेक्शनमध्ये कापून आपल्याला वेगवेगळे त्याचे काय भेटतात, वेगवेगळे सेक्शन भेटतात. याला जर आपण कट केलं तर सर्वात पहिले जर याला हॉरिझॉन्टली असं कट केलं तर आपल्याला सर्कल मिळतो. बघा सर्कल. अशा प्रकारे जर आपण थोडंसं जर कापलं असं स्लाइटली व्हर्टिकल असं ऑब्लिक, ओके, तर आपल्याला काय मिळेल, इलिप्स. ओके, एक असतो पॅराबोला. पॅराबोला हा पण एक सेक्शन आहे. आणि एक असतो हायपरबोला. हायपरबोला हे पण सेक्शन आहेत वेगवेगळे असे. आपल्याला याला जर आता आपण असं कापलं, असं कापा, पॅराबोला मिळेल. आणखी तुम्हाला एक असं एकदम व्हर्टिकल कापलं, असं एकदम स्ट्रेट, तर आपल्याला हायपरबोला मिळेल. हा झाला पॅराबोला. लक्षात. याच्यातला आपल्या कामाचं काय आहे, सर तुम्ही हे का सांगून राहिले, तर बेटा केपलर्सनी जो पहिला लॉ सांगितला त्याच्यामध्ये इलिप्स हा शब्द आहे. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे सर्क्युलर ऑर्बिट नाही, परंतु सर्कलचाच एक्सटेंडेड पार्ट म्हणजे इलिप्स असते. ठीक आहे ना, इलिप्टिकल ऑर्बिट. तर इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे अशा प्रकारचं अंडाकृती ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना.
तर आता जो केपलरचा पहिला लॉ आहे त्या पहिल्या लॉमध्ये त्यांनी सांगितलं की ईच अँड एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट. हा झाला पहिला लॉ. त्याच्यानंतर दुसरा लॉ जो आहे तो दुसरा लॉ पण तुम्हाला मी सांगतो. लक्षात, पहिल्यांदा त्या दुसऱ्या लॉला समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला लॉ इथं लिहून देतो मी आणि दुसऱ्या लॉसाठी आपल्याला डायग्राम काढावी लागेल. लक्षात. मग आता इलिप्स जेव्हा येते लक्ष द्या, तर इलिप्सला आपल्याला समजून घेण्यासाठी जसं आपल्याला सर्कलमधले एक सेंटर असतो हे आपल्याला माहीत आहे. लक्षात, सर्कलमधले एक सेंटर, परंतु आता या इलिप्सचा एक सेंटर नसतो हे समजून घ्या. सपोज दिस इज अ इलिप्स, then that particular ellipse does not contain the one center, it has a two center. आणि हे टू सेंटर म्हणजे काय, त्याला आपण फोकस म्हणतो. एक फोकस हा दुसरा एक फोकस, दोन झाले म्हणजे प्युलर फॉर्म मध्ये त्याला आपण म्हणतो फोकाय. लक्षात. तर अशा प्रकारे हा झाला F1 आणि हा झाला F2. मग आता सूर्याच्या भोवती जर प्लॅनेट फिरून राहिले, तर सपोज आता या ठिकाणी प्लॅनेट आहे अर्थ, तर मग आता सेंटर याचे दोन आहेत, तर मग अर्थ इथं असताना सूर्य कुठं असेल, तर दोनपैकी कुठेही घ्या. यू कॅन लोकेट द सन एनी वन ऑफ द फोकाय. लक्षात, दोनपैकी कोणत्याही एका फोकायला तुम्ही घेऊ शकता. समजा इथं घेतला मी सन, आता ओके इथं घेतला सन, तर इथं नसेल तो, कारण की एका वेळेस एकाच ठिकाणी असेल ना. तर मग आता पहिला लॉ काय सांगते, फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स प्लॅनेटरी मोशन सेज दॅट ईच अँड एव्हरी प्लॅनेट्स revolve around the sun in elliptical orbit, and that time sun will be at one of the foci. दोनपैकी कोणीतरी एका फोकायला तो असेल. ठीक आहे, एका फोकसला तो असेल. हा झाला पहिला लॉ. आज फक्त आपण हे ओरली समजून घेऊ आणि उद्या तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन आणखी देतो, कारण की व्हिडिओ मग खूप मोठे होतात, मग ते पाहणं जनरली मग कंटाळवाणे होतात. त्याच्यामुळे आपण शॉर्ट अँड स्वीट असे 30-30 मिनिटाचे व्हिडिओ जरी बनवले तरी तुमच्या लक्षात येऊन जातील. पहा मग आता हे जे अर्थ आहे, तर हे अर्थ याच्या सभोवताली सूर्याच्या सभोवताली अशा प्रकारे फिरत आहेत. तर आता दुसरा लॉ जो सांगते आपल्याला, ओके, तर त्या दुसऱ्या लॉमध्ये काय तयार होते बघा. आता आपल्याला माहीत आहे की पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरण्यासाठी एक चक्कर मारण्यासाठी आपल्याला 1 इयर लागतात, म्हणजेच 12 महिने आपण कन्सिडर करू. तर 1 जानेवारी समजा आपण इथून स्टार्ट केलं, इथून नसते तो पण आपण उदाहरणासाठी समजून घेऊ. 1 जानेवारीला जर अर्थ इथे आहे, तर एका महिन्यामध्ये सपोज ती इथे येईल. लक्षात. म्हणजे मग आता इथं असताना ती सूर्यापासून कुठं होती, इतक्या डिस्टन्सवर किंवा अशा लोकेशनला होती. ही अर्थ एका महिन्यानंतर इथं आली, तर या एका महिन्याच्या इंटरवलमध्ये तिने किती एरिया स्वीप आउट केलेला आहे, म्हणजे किती एरिया ट्रेस केला. आता एवढा एरिया ट्रेस केला. ओके. मग आता हा एरिया नेहमी पृथ्वीच्या एका महिन्याच्या इंटरवलमध्ये पुढे कुठेही गेल्यानंतर तो एरिया इक्वलच राहील. समजा कसं बघा, आता एका महिन्यानंतर 1 महिन्याला तिने इथून इथं आली ती. ओके, म्हणजेच अर्थ ही A1 पासून A2 पर्यंत आली एका मंथमध्ये, 1 मंथ. ओके. तर दुसऱ्या मंथमध्ये ती A2 पासून A3 पर्यंत येईल, तिसऱ्यामध्ये इथं येईल. किंवा मग आता समजा ती नंतर 4-5 महिन्यानंतर ती समजा इथं आली. मग परत आपण काय करू की 4 महिन्याचा म्हणजे 4th मंथचा तिचा जर आपण एरिया जर आपण पाहिला, तर तो इथून एका महिन्याला ती इथे येईल. समजा अशा प्रकारे इतकं अंतर कव्हर करेल. म्हणजे हा घेऊ आपण मग B1 आणि B2. तर ती 4th किंवा 5th कोणता एक मंथ घ्या, 4th मंथला ती इथं आहे, सूर्यापासून या लोकेशनला आहे. एका महिन्यानंतर ती इथे येईल, म्हणजे या लोकेशनला आहे. परत आता इथं काय झालेलं आहे की हा एवढा एरिया तयार झाला. लक्षात. तर हा एरिया लक्षात घ्या, हा एरिया ओके हा एका महिन्यातच तयार झालेला आहे, 1 मंथ. ओके. हा 4th महिना स्टार्ट झाला, इथं एंड झाला, म्हणजे तिने 1 मंथमध्ये एवढा एरिया काय केला, स्वीप आउट केला, म्हणजे ट्रेस केला. तर इथं सुद्धा एका महिन्यामध्ये तिने एवढा एरिया कव्हर केला होता. तर हे दोन्ही एरिया काय आहेत, ही इक्वल असतील, कारण की हे दोन्ही एरिया तिच्या एका महिन्याच्या ट्रॅव्हलिंगमध्येच तयार झालेले आहेत. लक्षात. मग असे तुम्ही एका महिन्याची तुम्ही कितीही एरिया जर ट्रेस केले, तर ते सगळे एकामेकांना काय असतील. हा C1 आणि C2 हा पण एका मंथचाच एरिया आहे. हा सुद्धा काय असेल, हा याच्या इक्वल आहे, हा याच्या इक्वल आहे, म्हणजे तिन्ही एकामेकाचे इक्वल झाले. हा झाला सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. क्लिअर आहे प्रत्येकाला. लक्षात. म्हणजेच जी अर्थ आहे किंवा कोणताही प्लॅनेट हा स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल एरिया आणि टाईम इंटरवल सुद्धा इक्वलच आहे. एका महिन्यामध्ये इथून इथं आली तर एवढा एरिया तयार झाला,
तर आणखी परत ती पुढे कुठेही गेल्यानंतर ती परत तिथून जर परत आणखी तुम्ही जर 1 महिना जर डिस्टन्स 1 महिन्याचा जर इंटरव्हल तुम्ही जर कन्सिडर केला तर त्या एका महिन्यामध्ये जेवढा काही एरिया तयार होईल तर ते दोन्ही एरिया कसे असतील, सेम असतील. हे झालं आपल्याला एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं असं. ठीक आहे ना. हा झाला सेकंड लॉ. थर्ड लॉ सुद्धा आहे. ओके, दिस इज द सेकंड. लक्षात, सेकंड लॉ. थर्ड काय सांगतो आपल्याला? थर्ड लॉमध्ये आपल्याला असं सांगते की तिला एक चक्कर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी, लक्ष द्या, एक चक्कर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी जो लागणारा वेळ असतो, सर्क्युलर मोशनमध्ये आहे ना ती आता अर्थ, ओके, सूर्याच्या भोवती. तर या सर्क्युलर मोशनमध्ये एक चक्कर, एक पूर्ण प्रदक्षिणा म्हणजे एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ जो असतो कोणत्याही ऑब्जेक्टला, एक पूर्ण चक्कर. मग आपल्या हाती जर एखादी दोरी असली तिला पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी लागणारा जो वेळ असतो त्याला आपण म्हणतो पिरियड किंवा टाईम पिरियड. लक्षात. मग या अर्थचा टाईम पिरियड त्यांनी मेजर केला केपलरनी. लक्षात. त्याचं म्हणणं होतं की याला एक चक्कर, या अर्थला एक चक्कर सूर्याच्या भोवती मारण्यासाठी जो लागणारा वेळ असेल, लक्षात, म्हणजेच कॅपिटल टी म्हणतो आपण त्याला, म्हणजे टाईम पिरियड. ओके, त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला, लक्षात, तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच तो इक्वल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ इक्वल. लक्षात. तो इक्वल असेल कशाच्या? तर आता या इलिप्सला परत आणखी एक कन्सेप्ट आहे. एक असतो मेजर एक्सिस. एक्सिस म्हणजे काय? पहा, हा झाला मेजर एक्सिस म्हणजे मोठा लांब, आणि एक असतो मायनर एक्सिस. लक्षात. पहा, परत सांगतो मी तुम्हाला. ओके, हे फक्त समजून घ्या. उद्या तुम्हाला आणखी लिहून देतो आणि क्लिअर करून घेऊ. ओके, बघा आता हा झाला मेजर एक्सिस. मग आता हा जर मेजर आहे तर हा झाला अर्धा, म्हणजे हा झाला सेमी मेजर. लक्षात. सेमी मेजर. हा झाला मायनर एक्सिस, तर याचा अर्धा म्हणजे काय होईल? सेमी मायनर, अर्धा. लक्षात. हा पूर्ण आहे. ओके, हा पूर्ण इथपर्यंत, तर हा अर्धा, हा अर्धा, अर्धा आणि अर्धा पूर्ण आहे. लक्षात. म्हणजे याला म्हणतो आपण मेजर एक्सिस, हा झाला मायनर एक्सिस. तर आता मी काय सांगत आहे बघा, आपल्याला जर या पृथ्वीला एक चक्कर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो वेळ किती असेल? तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो क्यूब ऑफ सेमी मेजर एक्सिस. सेमी मेजर एक्सिसची मी व्हॅल्यू स्मॉल एने दर्शवतो, स्मॉल आरने घेतली तरी चालते, काय हरकत. लक्षात. स्मॉल आर घेतला तरी चालते यामध्ये. ओके, म्हणजे पहा आता हा झाला सेमी मेजर एक्सिस. म्हणजे सेमी मेजर एक्सिसचं जेवढं काही डिस्टन्स असेल, लक्ष द्या, जेवढं काही डिस्टन्स असेल तेवढ्या डिस्टन्सचा जर आपण क्यूब केला, तेवढं अंतर आपल्याला कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपण तिचा एक चक्कर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ जो असतो त्याच्या स्क्वेअरच्या तो इक्वल असेल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे हा झाला न्यूटनचा थर्ड लॉ, केपलरचा थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ any planet is directly proportional to the cube of its semi major axis. हे सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला मी. उद्या आणखी डिटेलमध्ये लिहून घेऊ आणि समजून घेऊ. क्लिअर. तर एवढं आज हे समजून घ्या. हे रोजचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील त्याचे. क्लिअर आहे. कन्सेप्ट फिजिक्सच्या सर्वच समजतात, वन टाईमच समजतात. ओके, आजच्यासाठी आपण एवढंच बघू. क्लिअर. आज आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे समजून घेतलं. लक्षात. याच्यानंतरचा जो पार्ट आहे केपलर्स लॉचा वगैरे, लक्षात, तो डिटेलमध्ये आपण उद्या बघू. क्लिअर.